तर माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः वर्ग 12वी कॉमर्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. आपली या वर्षीची म्हणजे 2025 फेब्रुवारी शेवटच्या वीकमध्ये जी काही बोर्ड परीक्षा येऊ घातलेली आहे, त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ज्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ श्रवण करतील, जे मुले काळजीपूर्वक हा व्हिडिओ ऐकतील, पाहतील, तर त्याला निश्चितच त्यांना चांगला फायदा होईल. आणि म्हणून मी आजच्या या व्हिडिओ लेक्चरला प्रारंभ करीत आहे. तर तत्पूर्वी माझा परिचय, मी शिवदत्त गवळी असं माझं पूर्ण नाव आहे. मी हल्ली श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचालित श्री सरस्वती भुवन कला वाणिज्य ज्युनियर महाविद्यालय औरंगाबाद, आर्ट्स कॉमर्स कॉलेज औरंगाबाद SB शाखेचं जे काही कॉलेज आहे त्या ठिकाणी मी ज्युनियर लेक्चरर म्हणून काम करीत आहे. तर माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय म्हणजे व्यवस्थापनाचे कार्य. तर त्यापूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो की माझ्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी संख्येने लाईक करायचं आहे, कमेंट्स करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, शेअर देखील करायचं आहे आणि बाजूच्या बेलला क्लिक करायचं आहे, जेणेकरून आगामी काळामध्ये माझे नवनवीन व्हिडिओ जेव्हा प्रसिद्ध होतील तेव्हा त्याचा तुम्हाला जास्त फायदा करून घेता येईल. आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्ही या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कमेंट्स करायचं आहे, सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि बाजूच्या घंटीला क्लिक करायला विसरायचं नाही, जेणेकरून आगामी काळामध्ये माझे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर येतील तेव्हा त्याचा सर्वात अगोदर फायदा तुम्हाला होईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर कळेल. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, ही कळकळीची विनंती आहे आणि बाजूच्या बेललासुद्धा क्लिक करायला विसरायचं नाही. तर सर्वप्रथम आपण बघूया 12वी बोर्ड चॅप्टर वाईज वेटेज घटकनिहाय गुण विभागणी कशी आहे आणि नंतर मग आपल्या आजच्या या व्हिडिओ लेक्चरला प्रारंभ करू. तर पहिलं जे प्रकरण आहे OC विषय आहे, OC वाणिज्य संघटन व व्यवस्थापन वर्ग 12वा. तर पहिला पाठ किंवा पहिलं प्रकरण आहे व्यवस्थापनाची तत्वे. तर हे तुम्हाला 12वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहे. तर ते 7 मार्कासाठी आहे आणि ऑप्शन मार्क 12 आहे. तर दुसरं जे प्रकरण आहे व्यवस्थापनाची कार्य, त्यासाठी 12 मार्क्स आहेत आणि ऑप्शन 15 मार्क आहेत. त्यानंतर तिसरं जे प्रकरण आहे उद्योजकतेचा विकास, त्यासाठी 5 मार्क्स आहे आणि ऑप्शनसुद्धा 5 मार्क्स आहेत. चौथं जे प्रकरण आहे व्यवसाय सेवा, सर्वात जास्त मार्क्स आहेत, 20 मार्क्स आहेत आणि ऑप्शन 27 मार्क्स आहेत. नंतर 5th नंबरचं जे प्रकरण आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती, त्याला 7 मार्क्स आहे आणि ऑप्शन सहित 10 मार्क्स आहेत. आणि नंबर 6चं जे काही प्रकरण आहे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, त्यासाठी 7 मार्क्स आहेत आणि ऑप्शन सहित 10 मार्क्स आहेत. नंतरचं 7 नंबरचं जे काही प्रकरण आहे ग्राहक संरक्षण, 7 मार्कासाठी आहे आणि ऑप्शन सहित 17 मार्क्स आहेत. आणि 8 नंबरचं जे प्रकरण आहे विपणन, त्यासाठी 15 मार्क्स आहेत आणि ऑप्शन सहित 20 मार्क आहेत. तर 79 मार्काचा तुमचा पेपर आहे आणि ऑप्शन सहित तुमच्याकडे प्रश्नपत्रिकेमध्ये 116 मार्क्स दिसतील, पण आपल्याला 80 मार्काचाच पेपर सोडवायचा आहे.
आणि हे जास्तीचे जे काही आहे 20 + 16 म्हणजे 36 मार्क्स आपल्याला सोडवायचे नाहीत. 36 मार्काचे प्रश्न, तर ते ऑप्शन प्रश्न असतात. तुम्हाला जे सोपे वाटतात ते प्रश्न सोडवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जास्त वेळ न घालवता मी आपल्या प्रकरणाला सुरुवात करीत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाची कार्य बघत असताना पहिलं कार्य आहे नियोजन. तर नियोजन कार्याची व्याख्या आपण बघू. कुंटल व ओडोनेल यांनी दिलेली ही एक व्याख्या आहे. कोणते काम करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे, कोणी करायचे हे अगोदर निश्चित करणे म्हणजे नियोजन होय. त्यानंतर जेम्स स्टोनर यांनी दिलेली व्याख्या आहे. ते विचारवंत आहेत. ते सुद्धा संघटनेची उद्दिष्टे ठरविणे व ती साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन होय. तर हे या 2 व्याख्या आहेत, अतिशय महत्त्वाच्या आहे. या 2 व्याख्येवरून तुम्हाला नियोजनाचा अर्थ कळू शकेल. नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. नियोजन हे व्यवस्थापनाचे बेसिक पायाभूत कार्य आहे. नियोजनावर इतर प्रत्येक कार्य आधारित आहे की ज्यांना आपण व्यवस्थापनाचे कार्य म्हणतो. तार्किक विचार करण्याची व तर्कशुद्ध निर्णय घेण्याची विचारांची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेलाच नियोजन असे म्हणतात. अशा वैचारिक प्रक्रियेमुळे अर्थात नियोजनामुळे संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर दिला जातो व वेगवेगळे कार्यपद्धतीचा विकास होत असतो. तर नियोजनामुळे आपण कुठे आहोत व आपल्याला कुठं जायचं आहे यातील अंतर कमी होतं. यामुळे अशा गोष्टी शक्य होतात ज्या इतर वेळेला कधीच शक्य झाल्या नसत्या. तर हे झालं नियोजनाच्या बाबतीमध्ये. आणि नियोजनाचं झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे 2 नंबरचं कार्य संघटन. तर संघटन म्हणजे काय? मनुष्यबळ, पैसा, साहित्य, यंत्रसामग्री व पद्धती ही आवश्यक साधनसामग्री ओळखणे, एकत्र आणणे, त्यांचे विभाजन करणे आणि संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांची योग्य मांडणी करण्याच्या प्रक्रियेला संघटन असे म्हणतात. तर हा झाला सर्वसाधारण अर्थ. तर नियोजनात भविष्यात काय करायचे आहे हे ठरविलं जातं. तर संघटनाचं कार्य नियोजित साध्य करण्यासाठीचे मार्ग व साधने निश्चित करते. उच्चस्तरीय व्यवस्थापनातील लोकांनी तयार केलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी हे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. संघटनांच्या प्रक्रियेमुळे मनुष्यबळ, भौतिक व आर्थिक संसाधने, माहिती स्रोत या साधनांमध्ये संक्रमण व संयोजन स्थापित केले जाते. तर संघटना हा शब्द रचना दर्शवण्यासाठी वापरला जातो. संघटना हा एक घटक किंवा एक समान ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र येणाऱ्या लोकांचा समूह आहे. तर संघटन ही एक प्रक्रिया किंवा कार्य आहे. संघटनेच्या काही व्याख्या खालीलप्रमाणे आहेत. तर संघटनाच्या व्याख्या आपण बघू. मुनी आणि रिले यांनी सांगितलेली व्याख्या बघा. संघटना ही एक समान हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक मानवी सहयोगाचा प्रकार आहे. त्यानंतर कुंटल आणि ओडोनेल काय म्हणतात त्यांची व्याख्या आपण बघू संघटनेची. संघटनामध्ये उद्दिष्टे व योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यांचे गट करणे, या कार्यांची जबाबदारी योग्य विभागाकडे सोपविणे आणि अधिकार विभागणी व समन्वय यांची तरतूद करणे यांचा समावेश होतो. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे थियो हायमॅन यांनी दिलेली आहे संघटनेची. संघटन ही एखाद्या संस्थेतील क्रियांचे अर्थ सांगण्याची, त्यांचे गट पाडण्याची एक प्रक्रिया आहे ज्यात अधिकारानुसारच नातेसंबंध निर्माण केले जातात. संघटनाचे कार्य पार पाडताना ती प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी त्या व्यवस्थापक कार्याची माहिती देतो, त्यांची विभागवार विभागणी करतो आणि त्यांची वाटणी करतो.
तर हे झालं आपलं संघटनेच्या बाबतीमध्ये. संघटन आणि संघटना यामध्ये फरक आहे. तर त्यानंतर आपण कर्मचारी व्यवस्थापन याविषयी बघू. तर कर्मचारी व्यवस्थापन हे घटनात्मक रचना आणि योजनेप्रमाणे अंमलबजावणी करण्याचं कार्य आहे. ही उत्कृष्ट कार्यशक्ती आहे. ही उत्कृष्ट कार्यशक्ती आकर्षित करणे, भरती करणे, निवड करणे, कार्याची जबाबदारी देणे, मूल्यांकन करणे, मोबदला देणे, ती विकसित करणे आणि टिकवून ठेवण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक उपक्रमाचे सर्वसाधारण यश आणि वाढ कामगार व्यवस्थापन कार्याच्या उचिततेवर आधारित आहे. त्यांच्या बुद्धिमत्ता आणि कौशल्याचा वापर करून कार्यशक्तीचा सर्वोत्तम उपयोग करून घेण्यावर भर देणे, त्यांना टिकवून ठेवणे, त्याच्यासाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रमांचे आयोजन करणे, ते संघटनेसाठी अतिशय आव्हानात्मक असते. या कार्याचा भर यांत्रिकी किंवा आर्थिक संसाधनावर असून मानवी व्यवस्थापनावर आहे. संस्थेच्या सुरुवातीच्या काळापासूनच कर्मचारी व्यवस्थापनाची गरज निर्माण होते. संघटनेमध्ये पदोन्नती, बदली, व्यवसाय विस्तार, निवृत्ती, राजीनामा, अपघात, कर्मचाऱ्यांचा मृत्यू अशा विविध कारणांमुळे रिक्त पदे निर्माण होतात. या संदर्भामध्ये कर्मचारी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. योग्य कामासाठी योग्य मोबदल्यासह योग्य व्यक्तीची नेमणूक हे कर्मचारी व्यवस्थापनाचे मूलभूत तत्त्व आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता कर्मचारी व्यवस्थापनाची व्याख्या आपण बघूया. थियो हायमॅन कर्मचारी व्यवस्थापनाची व्याख्या कशी करतात ते बघूया. तर कर्मचारी व्यवस्थापन अधीनस्थ व्यवस्थापकांची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे. ल्युथर गुलिक काय म्हणतात बघा. कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणे, प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे अशा पूर्णपणे कर्मचाऱ्यांशी निगडित कार्य आहे. एस बेंजामिन काय म्हणतात. कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया योग्य कर्मचारी ओळखणे, त्यांची पारख करणे, योग्य ठिकाणी रुजू करणे, मूल्यांकन करणे आणि कामासंदर्भातील मार्गदर्शन करणे या सर्वांमध्ये गुंतलेली आहे. तर ह्या झाल्या व्याख्या कर्मचारी व्यवस्थापनाच्या संदर्भातील. त्यानंतर 4 नंबरचं कार्य येईल निर्देशन. तर निर्देशन म्हणजेच डायरेक्टिंग आणि त्याचा अर्थ बघा. व्यवस्थापन कार्याचा जो काही आत्मा असतो तो आत्मा म्हणजे निर्देशन आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे की जिथे व्यवस्थापक सूचना, मार्गदर्शन, प्रोत्साहन, प्रेरणा देतात आणि पूर्वनियोजित ध्येय प्राप्तीसाठी कर्मचाऱ्यांना प्रगतीकडे लक्ष ठेवतात. निर्देशन ही एक सतत करायची क्रिया असून त्याची सुरुवात वरच्या स्तरापासून हळूहळू खालच्या स्तरापर्यंत होत असते. ही एक अखंड व्यवस्थापकीय प्रक्रिया असून ती संघटनेच्या संपूर्ण कार्यकाळात चालू असते. निर्देशक ही एक अशी व्यक्ती आहे की जी कर्मचाऱ्यांना समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करून योग्य तो मार्ग दाखवते. काही विचारवंत निर्देशनाला एखाद्या संस्थेचा जीवनदीप असे संबोधतात. तर बघूया मग निर्देशनाची व्याख्या. थियो हेमन काय म्हणतात बघा. नियोजनाप्रमाणे सर्व पार पडते की नाही ते पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया व तंत्रे म्हणजे निर्देशन होय. आणि अर्नेस्ट डेल काय म्हणतात बघा. कार्यक्षम पद्धतीने गुणवत्ता मिळवण्याची प्रक्रिया आणि धोरणे यांचे स्वरूप ठरवणे आणि त्यांची आखणी करणे म्हणजे निर्देशन होय. उर्विक ब्रेंच काय म्हणतात बघा. उर्विक ब्रेंच व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जे स्त्री पुरुष कार्यरत असतात त्यांना मार्गदर्शन, प्रेरणा आणि नेतृत्व देणे म्हणजेच निर्देशन होय. आतापर्यंत आपण व्यवस्थापनाची 4 कार्य बघितलेले आहेत. आता 5वं कार्य आहे समन्वय. तर समन्वयाच्या व्याख्या बघण्यापूर्वी आपण समन्वय म्हणजे काय नेमकं त्याचा अर्थ बघूया.
तर वेगवेगळे कार्ये आणि सर्व स्तरातील कर्मचारी वर्ग यांच्यातील समन्वय हे संघटनेच्या यशाचा निष्कर्ष आहे, सार आहे. समन्वय म्हणजे संघटनेतील सर्व कार्यांचे एकत्रीकरण होय. संघटना सुरळीत चालण्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे. यामुळे इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटनेच्या सर्व क्रियांमध्ये सुसंवाद निर्माण होतो. संघटनेत अनेक लोक एकत्रितपणे समान उद्दिष्टासाठी काम करत असतात. त्यांचे कार्य एकमेकांशी जोडलेले असते, म्हणून अशी कार्य एकत्र करून त्यांच्यात सुसंवाद साधणं गरजेचं असतं. जोपर्यंत यासाठी प्रयत्नपूर्वक उपाय केले जात नाही तोपर्यंत समन्वय शक्य होत नाही. संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या विभागांच्या एकत्रीकरण व संक्रमण करून त्यांच्या प्रयत्नांमध्ये एकसंधपणा आणणे म्हणजे समन्वय होय. हे एक लपलेलं सामर्थ्य आहे जे व्यवस्थापनाच्या इतर सर्व कार्यांना एकत्र बांधते. तर आता आपण समन्वयाच्या व्याख्या बघू. विविध विचारवंतांनी मांडलेल्या व्याख्या किंवा तयार केलेल्या व्याख्या बघू. प्रथम आपण मॅक फेरलँडची व्याख्या बघू. तर ते काय म्हणतात, समन्वय ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यात एखादे समान ध्येय साध्य करण्यासाठी अधिकारी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमध्ये सुसूत्रता आणून त्यांच्या कार्यामध्ये एकसंधता निर्माण करतात. त्यानंतर हेनरी फेयल काय म्हणतात बघा, व्यवसायाचे कार्य सुरळीत चालावे आणि अपेक्षित यश प्राप्त व्हावे म्हणून व्यवसायाच्या सर्व क्रियांमध्ये सुसूत्रता प्रस्थापित करण्याची क्रिया म्हणजे समन्वय होय. त्यानंतर शेवटी मोनी आणि रिले काय म्हणतात, तर संघटनेची समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची सूत्रबद्ध मांडणी करून त्यामध्ये एकवाक्यता आणणे म्हणजे समन्वय होय. तर आपण आता 5 कार्य बघितलेली आहे. आता आपलं लास्ट कार्य राहिलेलं आहे ते कार्य म्हणजे नियंत्रण, 6 नंबरचं. तर नियंत्रणाची व्याख्या बघण्यापूर्वी आपण त्याचा अर्थ बघू. सर्व प्रकारच्या संघटनांमध्ये मग ती संस्था नफा मिळविणारी असो अथवा नसो, नियंत्रण हे आवश्यक कार्य आहे. तसेच हे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर उपयोगी पडणारे असं हे कार्य आहे. जसे की उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर असे वेगवेगळे जे काही कार्य आहे ते नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अपरिहार्य असे कार्य आहे. नियोजनाची परिणामकारकता निश्चित करणं नियंत्रण कार्यामधूनच शक्य आहे. नियोजन आणि नियंत्रण हे व्यवस्थापनाच्या चक्रातील अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. नियंत्रण हे एक असे कार्य आहे ज्यात प्रत्यक्ष कामगिरी व नियोजनाची ठरविलेली कामगिरी यात तुलना केली जाते. जर तेथे कोणतेही फरक असेल तर त्या विचलनाची कारणे शोधून काही सुधारणात्मक उपाय केले जातात. नियंत्रणाच्या प्रक्रियेमुळे भविष्यातील योजना स्पष्टपणे मांडता येतात. तर मानक, त्यानंतर प्रत्यक्ष कामगिरीचं मोजमाप करणं आणि चुका सुधारणं, तुलना करून विचलन करणं, विचलनाची कारणं शोधणं. तर अशा प्रकारची प्रोसेस नियंत्रणामध्ये चालत असते. तर माझ्या लाडक्याशा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नियंत्रणाची व्याख्या बघू. कोणतं आणि ओडोनेल काय म्हणतात, मानकाच्या आधारे यशाचे मोजमाप करणे आणि विचलन सुधारून नियोजनाप्रमाणे उद्दिष्ट साध्य होतील हे सुनिश्चित करणे म्हणजेच व्यवस्थापकीय नियंत्रण होय. त्यानंतर डेल हेनिंग काय म्हणतात, तर नियंत्रण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात नियोजनबद्ध कृतीतून कार्यपूर्ती करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर फिलिप कोटलर काय म्हणतात बघा, प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रक्रियेला नियंत्रण असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला या संदर्भात तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा, शेअर्स करा आणि बाजूच्या घंटीला क्लिक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे आगामी काळामध्ये नवनवीन व्हिडिओ प्रसारित होतील. तर त्याची पूर्वसूचना, प्री इंटिमेशन, प्री नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर कळेल आणि तुम्ही त्याचा अत्यंत
फायदा घेऊ शकाल आणि त्याची सूचना तुम्हाला अगोदर कळेल. गुड बाय. गुड नाईट.